तर मला वाटतं कामाच्या दर्जाच्या बाबतीमध्ये कुठेही तडजोड नाही. आम्ही IITच्या माध्यमातून असेल, टाटा कंपनीच्या माध्यमातून असेल किंवा आमचे अधिकारी असेल, 3-3 एजन्सी त्याच्यावर वॉच करतायत. त्यामुळे मला असं वाटत नाही की कामाच्या दर्जाच्या बाबतीमध्ये कुठे काही अनियमितता झाली असेल, थोडंफार सुरक्षेच्या बाबतीमध्ये काही झालं असेल, मला माहित नाही. मी माहिती घेतो. महापौर माझ्या सोबतच आहेत, उपमहापौर आहेत. पण ती माहिती मी निश्चित घेतो. पण क्वालिटीच्या बाबतीमध्ये, कामाच्या दर्जाच्या बाबतीमध्ये कुठेही तडजोड नाही. तुम्ही बघा स्वतः आणि आम्हाला सांगा की इथे असं चाललंय, ते तसं चाललंय. निश्चित आम्ही त्याच्यावर कारवाई करू. पण त्या बाबतीमध्ये कुठेही तडजोड करायची नाही. वेळेत आपल्याला काम पूर्ण करायचं आहे. थोडी अव्यवस्था होते, त्रासही लोकांना होतोय, धूळ उडते, काही ठिकाणी खड्डे खोदले गेलेले आहेत, अनेक ठिकाणी ड्रेनेजची व्यवस्था चाललेली आहे अंडरग्राऊंड, फायबर केबलच्या माध्यमातून गॅसचे आपण त्या ठिकाणी जाळं पसरवतोय शहरामध्ये. त्यामुळे खोदकाम चाललेलं आहे. पण मला वाटतं एक 2-4 महिने, 3-4 महिने त्रास होईल. पण मी आपल्याला निश्चित सांगेल की येणाऱ्या पुढच्या 25 ते 40 वर्ष मग आपल्याला काही बघण्याचं काम पडणार नाही. आपण आता रस्ते सुद्धा सगळे काँक्रीटचे करतोय, व्हाईट टॉपिंग करतोय. त्यामुळे खड्ड्यांचा विषय हा कायमस्वरूपी नाशिकमधून आपण संपवणार आहोत. आणि म्हणून या ठिकाणी मी नागरिकांची खरं म्हणजे दिलगिरी व्यक्त करतो की त्यांना थोडा त्रास निश्चित होणार आहे. पण पुढे येणारे जे पुढचं भविष्य काळामध्ये नाशिक जे आहे ते आम्हाला अतिशय सुंदर करायचं आहे, स्वच्छ करायचं आहे, हरित करायचं आहे. आणि त्यासाठी नाशिक शहर म्हणजे मुंबई, पुणे, मी असं सांगेल की आम्हाला नंबर 1 करायचं आहे. कोणाशी स्पर्धा करायची नाही. पण नाशिक शहराला आम्हाला नंबर 1 करायचं आहे. त्यासाठी आमचे सगळे प्रयत्न. तापमान ते दिवसेंदिवस खूप वाढतंय. म्हणजे त्यांनी तर आता उच्चांकच गाठलेला आहे. काल परवापर्यंत जवळपास 46-27 पर्यंत तापमान विदर्भामध्ये असेल, उत्तर महाराष्ट्रामध्ये असेल, ते चाललेलं आहे. आणि त्यामुळे खूप काळजी घेण्याची सर्वांना गरज आहे. हे तापमान जवळपास 49 पर्यंत जाईल की काय, अशी भीती हवामान खात्याने या ठिकाणी दर्शवलेली आहे. ला निनोच्या माध्यमातून पाऊसही यावर्षी कमी पडणार आहे आणि म्हणून त्या बाबतीत आपल्याला खबरदारी घ्यावी लागणार आहे. पण उन्हामुळे अनेक लोकांना त्रास होत आहेत. हॉस्पिटलमध्ये आम्ही सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्याचबरोबर सगळ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. विशेष करून लहान मुलं जी आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, आजारी असतील, त्यांना काही जुना त्रास असेल, अशा लोकांनी दुपारी 12 ते 4-5 पर्यंत बाहेरच पडू नये घराच्या. ही खबरदारी आपण त्या ठिकाणी घ्यावी. भरपूर पाणी प्या. उन्हापासून सावध राहा, लांब राहा. विशेष करून आता लग्नसराई झालेली आहे आणि या लग्नामध्ये आपण बघतो हजारो लोक लग्नामध्ये दुपारच्या वेळेला एकत्रित येत आहेत. मोटरसायकलवर 3-3, 4-4, 5-5 जण लहान मुलांना वर्षभराच्या, 2 वर्षाच्या, 6 महिन्याच्या घेऊन आमच्या भगिनी प्रवास करतायत. मला वाटतं ते टाळलं पाहिजे. कारण 47-48 टेम्परेचरमध्ये जर लहान मुलाला वर्षभराच्या 6 महिने तुम्ही जर मंडपात घेऊन बसला तासनतास, मला वाटतं त्याचाही गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून मी सगळ्यांना हात जोडून विनंती करणार आहे की हे टाळा. लहान मुलांना तर अजिबात बाहेर घेऊन जाऊ नका. की जी सावनी मी परवा एका लग्नामध्ये मी बघितलं, 6 महिन्याचा मुलगा. मी इतका चिडलो, इतका रडत होता. त्याच्या अंगावर सगळे कपडे काढलेले, लग्नामध्येच बसलेले होते मंडपामध्ये. आणि मी विचारलं त्यांना, त्या ताईंना मी विनंती केली की बाबा काय म्हटलं, तू कसं काय त्याला घेऊन इथे आली? म्हणजे माझ्या भावाचं लग्न आहे आणि मी अमेरिकेहून आलेली आहे म्हणे. म्हणजे ते बाळ जन्मलं अमेरिकेत, ते राहतात अमेरिकेत आणि इथे येऊन 47 टेम्परेचरमध्ये, 46 टेम्परेचरमध्ये माझ्याच गावातला हा विषय आहे. आणि ते त्या मुलाला घेऊन ते इथं जीव तोडून रडत होतं. मी त्यांना शेवटी सांगितलं कूलरच्या समोर जाऊन बसा. मी हात जोडतो घेऊन गेलो म्हटलं, तिथे बैस म्हटलं, येऊ नको म्हटलं, दाखवू दे म्हटलं लग्न काय असेल ते. आणि म्हणजे अशा पद्धतीने आपण इतकं दुर्लक्ष या ठिकाणी करतो. मला वाटतं तशा पद्धतीने कोणीही दुर्लक्ष करू नये. ते तर आपल्या जीवावर बेतेल अशी परिस्थिती या ठिकाणी आहे. म्हणून सगळ्यांनी या उन्हाळ्यामध्ये काळजी घेण्याची